दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एक लहान गरीब मनुष्य असतो आणि तो छोटंसं कॅन्टीन चालवत असतो. त्याच्यामध्ये आपण स्नॅक्सचे पदार्थ ठेवलेले असतात, म्हणजे थोडं वडापाव, भजी किंवा इतर असं, आणि छोटंसं त्याचं दुकान असतं. आणि काही लोक यायचे, काही लोक यायचे नाही. कधी कधी गिऱ्हाईक यायचे, कधी कधी गिऱ्हाईक यायचीच नाही. परंतु त्यांनी कधी हार मानली नव्हती. ह्या धंद्याबरोबरच तो गरिबांना सुद्धा काही ना काहीतरी देत असे. एखादा गरीब त्याच्या कॅन्टीन समोर आला तर कधीही पटकन एखादी काही भजी कागदात बांधून तो देत असे, आणि ते तो काम करायचा. पण हळूहळू धंदा एवढा होत नव्हता, त्याच्यामुळे त्याचं जे कॅन्टीन होतं त्याचं भाडं वाढत चाललं होतं. आणि मग दुकानदाराकडे पण उधारी वाढत चालली होती. दुकानदारसुद्धा कुरकुर करायचे, पण त्याला ते सामान द्यायचे सगळं. गॅस जो होता तो महागला होता, त्याला कधी कधी उधार कोणाकडून पैसे घेऊन मग गॅस आणावा लागायचा, आणि अशा प्रकारे. परंतु त्यांनी ते गरीब लोकांना देण्याचं बंद केलं नाही. एक दिवस असाच एक गरीब मनुष्य आला. त्याच्या अंगावर खूप फाटके कपडे होते, आणि तो रोज त्या कॅन्टीन समोर उभा राहायचा. आणि ह्या माणसाला नेहमी त्याची दया यायची, आणि तो माणूस त्या गरीब माणसाला नेहमी काही ना काहीतरी वडापाव किंवा असं भजी वगैरे बांधून द्यायचा. आणि तो माणूस, गरीब माणूस, तिथंच कोपऱ्यात बसून खायचा. आणि एक दिवस तो गरीब माणूस खात असतानाच काही लोक आले, म्हणजे दुकानदार आला, गॅसवाला आला, नंतर त्या कॅन्टीनचा मालक आला, आणि सर्व ते त्याच्याबरोबर भांडू लागले की तुझं म्हणजे तू अजून आम्हाला पैसे दिलेले नाहीत, तुझं भाडं पण थकलं आहे, तुझे पैसे आमच्यावर उधार आहेत, आणि अजूनही तू आम्हाला अजून पैसे देत नाही. आणि पुष्कळ ते त्याला बोलत होते. आणि त्याला तो बिचारा कॅन्टीनचा माणूस होता, तो मान खाली घालून सर्व काही ऐकून घेत होता, काही करू शकत नव्हता. आणि त्यांना सांगितलं, नाही, मी तुम्हाला लवकरच पैसे देईन. आणि मग परत दुसऱ्या दिवशी सुद्धा तो गरीब माणूस आला. त्यावेळेस हा कॅन्टीनवाला मान खाली घालून बसलेला. परंतु त्याला बघून त्यांनी परत त्याला खायला थोडंसं जे होतं ते त्याला दिलं, आणि परत तो आपल्या गल्ल्यावर जाऊन बसला. आणि असं 2-4 दिवस झाले. आणि अचानक एक दिवस त्या कॅन्टीन समोर एक चांगला माणूस आला, कपडे वगैरे घातलेला, आणि खूप असा वयस्कर होता, परंतु उंची दर्जाचे त्यांनी कपडे घातले होते. आणि तो आला त्याच्याकडे, आणि त्याला सांगितलं की इथून पुढे तू काळजी करायची नाही आहे, कारण ह्या दुकानाचं भाडं मी भरून नाही टाकलं, हे दुकान मी तुझ्यासाठी विकत घेऊन टाकलं आहे. तुझे जेवढे देणेकरी होते त्या सर्वांना मी आज बोलवलेलं आहे, आणि तुझं देणं मी सर्व काही फेडणार आहे. आणि काही वेळाने ते सर्व त्या कॅन्टीनचा मालक आणि ते देणेकरी सर्वजण आले, आणि त्यांनी त्या सर्वांना पैसे दिले. आणि त्या ठिकाणी तो जो कॅन्टीनचा मालक होता त्याला दुप्पट पैसे दिले, आणि सांगितलं, आजपासून हे कॅन्टीन ह्याचं झालेलं आहे. आणि कागदपत्र तो बनवून आणलेला, त्यांनी सही केली. ते कागदपत्र त्याने त्या कॅन्टीनच्या माणसाला दिले, आणि सांगितलं, आजपासून हे दुकान तुझं झालेलं आहे. आणि ह्या कॅन्टीनवाल्याला खूप आश्चर्य वाटलं की कोण आहे हा माणूस, आणि का हे करत आहे. आणि मग त्या माणसाने सांगितलं की मी तोच आहे जो गरीब म्हणून कपडे फाटके असलेले तुझ्याकडे येऊन राहायचा. तुझ्याकडे उधारी होती, तुला लोक येऊन बोलून जायचे, पण तू मला द्यायचं काही सोडलं नाही. आणि मी अशाच माणसाची मला गरज आहे माझ्या कामासाठी. मी एक खूप श्रीमंत माणूस आहे, माझा बिझनेस आहे, आणि हे कॅन्टीनच तू चालवणार नाही तर शहरामध्ये अजून काही ठिकाणी मी कॅन्टीन विकत घेतलेले आहेत, ते सुद्धा मी तुला देईन, ते सुद्धा तुला चालवायचे आहेत. तुझा चांगुलपणा जो आहे हा मला आवडला. आपल्या जीवनामध्ये चांगलं करायचा कधीही कंटाळा करू नका. एखाद्या गरजवंताला जर तुमची ऐपत असेल किंवा तुम्हाला शक्य होत असेल तर त्यापासून माघार घेऊ नका, त्याला मदत करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 19वा अध्याय 17वा वचन.
प्रोव्हर्ब्स चॅप्टर 19 अँड वर्स 17. जो दारिद्र्यावर दया करीतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.